सर्वप्रथम गणरायाला आपण नमन करून चला आपले बैलगाडा क्षेत्रातील दोन हिरे आपल्या हरपलेले आहेत। बघा या बाजूला आपण बघतोय सोनारपाड्याची शान चतुर्थ हिंदकेसरी मोठा सोन्या आपण बघतोय आणि त्याच्या बाजूला आपला पब्लिकचा भिताड मथुर 1001 बघतोय आणि समोरच तुम्ही बघताय नवम हिंदकेसरी बकासूर। मी मालकांना एकच सांगत म्हणजे ही जोडी एकत्र पळावी ही संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे। बरोबर। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। नमस्कार मंडळी, तर आज आपण आलो पिसा येथे नक्कीच वेगळा असं डेकोरेशन केलेलं आपल्या बैलगाडा रिलेटेड चांगल्याशे दृश्य आपल्याला आज आपल्याला बघायला भेटणार आहे। खूप सुंदर असं डेकोरेशन केले, नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडेल। सो चला तुमचं जास्त वेळ न घेता मी व्हिडिओला करते स्टार्ट, कारण की आपण डेकोरेशन जे बघणार ते खास करून बाप्पासाठी डेकोरेशन केलेलं आहे। 5 दिवसासाठी बाप्पाचं आगमन झालेले आहे, तर त्याचं डेकोरेशन आपण आज बघणार आहोत। सो चला मग आपल्या व्हिडिओला करते मी स्टार्ट। सर्वप्रथम गणरायाला आपण नमन करून चला आपल्या व्हिडिओला करूया स्टार्ट, कारण की आजची व्हिडिओ थोडीशी युनिक आहे, आपल्या बैलगाडा रिलेटेड आहे। नक्कीच तुम्हाला खूप आवडेल, तर चला आता बघूया। मित्रपरिवाराने भरपूर मेहनत घेतलेली आहे या गोष्टीसाठी। चला आधी आपण डेकोरेशन बघू, त्याच्यानंतर आपण त्यांच्याशी देखील संवाद साधूया। गणेशोत्सव निमित्त भव्य बैलगाडा शर्यत 2024 पिसे। चला आता आपण एक एक करून छायाचित्र सर्व आपण कव्हर करूया। सर्वप्रथम आपले बैलगाडा क्षेत्रातील दोन हिरे आपल्या हरपलेले आहेत, जसे का आपले पंढरी शेठ फडके आणि निंबाळकर सर यांना आपण आधी भावपूर्ण श्रद्धांजली देऊ आणि आपल्या व्हिडिओला मग सुरुवात करूया। आणि प्रत्येक बैलगाडा प्रेमीची एकच आता इच्छा आहे की सोन्या मथुर ही जोडी एकत्र पळावी, तर त्याचीच एक संकल्पना आपण समोर बघतोय। सोन्या आणि मथुर एकत्र आहेत। बघा या बाजूला आपण बघतोय सोनारपाड्याची शान चतुर्थ हिंदकेसरी मोठा सोन्या आपण बघतोय 50-50 आणि त्याच्या बाजूला आपला पब्लिकचा भिताड मथुर 1001 बघतोय। नक्कीच ही जोडी आपण आता समोर पळताना बघतोय आणि डोळ्यांना असं चांगलं असं वाटणार दृश्य आपण गाडीवर ड्रायव्हर बघतोय, अच्युत ड्रायव्हर यांना बघतोय। नक्कीच याच्या मागे काय रहस्य आहे ते दादांशी आपण बोलू, ते आपल्याला नक्कीच पूर्ण माहिती देतील याबद्दल। आणि बाजूला आपण राहुल दादा यांना बघतोय, ते हे दृश्याचं म्हणजे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये आता कैद करत आहेत राहुल दादा। नक्कीच सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे। तसंच आपण या बाजूला बघतोय जयेश पाटील सोनारपाडा, हे देखील अच्युत ड्रायव्हरशी काहीतरी संवाद साधताना आपल्याला दिसतात। बघा किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे। समोर तुम्ही सप्त हिंदकेसरी सुंदर बघताय, मांगडे ताता यांचा सुंदर म्हणजे बॉस, कारण की प्रत्येक बैलगाडा प्रेमीच्या मनावर राज्य करणारा सुंदर तुम्ही बघताय। आणि या बाजूला तुम्ही बघता बुलढाणा एक्सप्रेस बब्या। तसाच या बाजूला तुम्ही बघता महान भारत केसरी हारण्या, जो थारचा जो मानकरी झालेला तो आपण बघतोय। आणि या बाजूला आपण बघतोय आझाद किंग पिस्टन, खूप देखणा असा रूपाचा सुंदर रूपाचा आझाद किंग पिस्टन, जेवढा देखणा रूपाचा तेवढा त्याला स्पीड देखील आहे। सदा मास्टर रेटरे यांचा तुम्ही ठाकूर बघताय, बघा कसा रुबाबात उभा आहे। बघा या बाजूला देखील सुंदर असा नंदी आपण आराम करताना बघतोय। आणि समोरच तुम्ही बघताय नवम हिंदकेसरी बकासूर, बघा कसा बकासूरने गुलाल देखील घेतलेला आहे। बाजूला बालदे आणि मोहिल शेठ आपण बघतोय, मोहिल शेठ यांना बसताना बघतोय। बघा कशा पद्धतीने बकासूरची काळजी घेतली जाते। आपण अड्ड्यामध्ये गेल्यावर देखील बघतोय बकासूरला सावली वगैरे बनवतात, ते त्याला त्रास नको व्हायला म्हणून त्याचं एक सेम उदाहरण आपण बघतोय बकासूर आणि मोहिल शेठ। प्रत्येक बैलगाडी प्रेमीची आवडता नंदी आपण बोललो तरी चालेल, कारण बकासूरने भले तो गावठी बोलला जाईल की गावठी रूपाचा आहे, पण त्यांनी प्रत्येकाच्या मनावर राज्य केलेलं आहे। बकासूर मुळशीची शान। जसं की आपण प्रत्येक अड्ड्यामध्ये बघतो बकासूर जिथं असतं तिथं पब्लिकचा क्रेज म्हणजे पब्लिकची गर्दी असते, तसं बकासूर समोर बघा फोटो काढण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी आहे, कारण की बकासूर प्रेमी त्यांचं प्रेम नक्कीच व्यक्त करत असतात, त्याचं एक प्रतीक आपण समोर बघतोय। आणि आपण जे डेकोरेशन बघतोय त्याचे करता धरता एक आपण टीम बघतोय पाटील ब्रदर्स, ज्यांनी गुलाल घेतलेले आणि चांगला असा आनंद म्हणून एक फोटो असं काढलेलं आहे। तर बघा किती सुंदर असं दृश्य आहे।
समोरच तुम्ही बघताय वेगाचा शेवट, नाव सांगायची काही गरज नाही. आपण बघतोय निंबाळकर सरांचा दावणीचा हिरा सर्जा. आपण बघतोय वेगाचा शेवट. आणि हा बघा नंदी कसा माती घेतोय, मैदानात आल्यावर माती घेतोय. समोरच तुम्ही बघता सप्त हिंद केसरी भारत बघताय, भारत 7007. नक्कीच भारत आणि सुंदर या जोडीने आपण बघतोय खूप मैदानं गाजवलेली आहेत. ही प्रत्येक बैलगाडा मालकाची, प्रत्येक बैलगाडा प्रेमीची ही आवडतं जोडी बोलली तरी काही हरकत नाही. सप्त हिंद केसरी भारत आणि सप्त हिंद केसरी सुंदर. आपण समोरच बघतोय एक वडापावचा आपण स्टॉल बघतोय, संजय वडापाव स्टॉल. कारण आपण अड्ड्यामध्ये गेल्यावर नक्कीच आपण भूक लागल्यावर नाश्ता वगैरे करतो, त्याचं एक उदाहरण आपण बघतोय वडापावचा स्टॉल बघतोय. आणि त्याच्या बाजूला आपण अशी दुकानं देखील बघतोय. समोरच बघा तुम्ही खूप नावाजलेला असं बैल बघताय, पुरसुंगीचा तुम्ही दुश्मन बघताय कसा रुबाबात आहे बघा. आणि त्याच्या बाजूला टेम्पो देखील आहे. टेम्पो म्हणजे आपले जे पण बैलांचं घेऊन यायचं किंवा न्यायचं जे काम करतं ते आपलं टेम्पो करतं, म्हणून टेम्पोचं एक इथं आपल्याला चित्र देखील बघायला भेटते. या बाजूला बघता आपण सुंदर अशी फाटी देखील बघते. आणि बघा या बाजूने विठ्ठल नाना येतात. नक्कीच चांगलं असं नियोजन केलेलं आहे या चित्रातून आपण बघतो. आणि चांगलं डिस्कशन काहीतरी करतात विठ्ठल नाना. बघा फाटी देखील भरपूर सुंदर आहे. आणि इथे गाडी देखील सुटलेली आहे बघूया. डाव्या बाजूने गाडी थोडी मागे आहे आणि उजव्या साईडने गाडीने गुलाल घेतलेला आहे, म्हणजे धाग्याला ऑलमोस्ट टेकलेले आहे, ती विजय झालेली आहे. आणि बघा इथं प्रेक्षक देखील आनंद घेताना अशा पद्धतीने आपण ग्रिल बघतो जेणेकरून प्रेक्षकांना आणि नंदींना म्हणजे आपल्या बैलांना देखील त्रास होणार नाही याची आपण काळजी घेतो प्रत्येक अड्ड्यामध्ये. त्याचं एक आपण प्रतीक बघतोय. आणि समोरच बघा आपला शर्यतींचा आनंद घेताना हे आपण दादा बघतोय जे टेम्पोच्या वरून शर्यतींचा आनंद घेत आहेत. कारण की आपण प्रत्येक अड्ड्यामध्ये बघतो बैलगाडा प्रेमी झाडावर वगैरे टेम्पोवर चढून या गाडीवर बसून शर्यतींचा आनंद घेत असतात. या बाजूला आपण बघत आहोत स्टेज बघत आहोत. जे पण आपले गाडा मालक विजय झालेले आहेत त्यांना नक्कीच इथं सन्मानित केलं जातं बघा. त्याचं आपण दृश्य बघतोय. आणि या बाजूला आपण बघतो लाईव्ह कॅमेरा. आपण जे पण समजा बैलगाडा प्रेमी आहे ज्यांना घरून मैदानात जाणं पॉसिबल नाही ते नक्कीच लाईव्हचा आनंद घेऊन एन्जॉय करत असतात. त्याचं एक आपण प्रतीक बघतोय लाईव्ह कॅप्चर करताना. आणि या बाजूला आपण बघतोय झेंडापंच. जी पण गाडी विजय होते त्याबद्दल ते झेंडा फडकून आपल्याला संदेश देतात की कोणती साईड विजय झालेले आहेत. कारण की आपल्या बिनजोडमध्ये आपण बोलतो की डावी आणि उजवी साईड असं आपण बोलतो, तर ते सांगतात की कोणती साईड विजय झालेला आहे. तर बघा एक वरून आपण एक नजर मारूया कसं डेकोरेशन आहे तसं. ही आपण फाटी बघतो सुंदर अशी बघा. अशा प्रकारे होतं आजचं सुंदर असं डेकोरेशन. आणि इथे आपण बघतोय पाटील ब्रदर्स करून असं लिहिलेलं आहे. नक्कीच आपण पाटील ब्रदरांशी आपण बोलणार आहोत याबद्दल कशी त्यांना संकल्पना सुचली ते. एकच उद्देश गोवंश संवर्धन. आपण मैदानात गेल्यावर नक्कीच आपण बिस्लरी वगैरे पाणी पितच असतो. त्याचं एक प्रतीक आपण बघतो. समोरच एक दादा आहेत जे बिस्लऱ्यांच्या बाटल्या वगैरे विकत आहेत. या बाजूला आपण बघतोय शर्यती आधीची जी आपण तयारी करताना बघतोय, जसं की आपण बोलतो बैलांना गरम करतोय त्याचं एक आपण प्रतीक बघतोय. हे दादा बघा बैलाला गरम करतात. सुंदर अशा नंदी आहेत, शर्यती आधी त्यांची तयारी करतात. या बाजूला आपण सोड्याची गाडी बघतोय आणि त्याच्यासमोर गर्दी देखील आहे. कारण की आपण अड्ड्यात दमल्यावर वगैरे ताण वगैरे लागलं आपण नक्कीच स्वाद घेतो सोड्याचा. तर बघा सोड्याची गाडी देखील आहे. तर समोरच आपण मित्रांनो बघतोय पाटील ब्रदर्स. जे आपण डेकोरेशन बघितलं ते या मित्रांनी सर्वांनी केलेलं आहे. तर नमस्कार दादा, आपलं नाव काय आणि ही तुम्हाला संकल्पना कशी सुचली बैलगाड्याचं आपलं डेकोरेशन करायची? दरवर्षी आमचं डेकोरेशन असतं म्हणजे आम्ही वेगवेगळ्या देखावा बनवतो. हां यंदा काही प्लॅनिंग नव्हता देखाव्याचा. हां दरवर्षी लवकर प्लॅनिंग असतं. गोकुलाष्टमी झाल्यानंतर आम्ही सुरुवात करतो. म्हणजे गोकुलाष्टमीच्या दुसऱ्या दिवसापासून सुरुवात असते. प्लॅनिंग होते काय बनायचं काय नाही देखावा. पण यंदाच्या वर्षी काय प्लॅनिंग नव्हती.
डिस्कशन झाला नव्हता काय आणि दिवस पण निघून गेलेले आहे. सर्व आमचा ग्रुप बसलेला होता. त्यांनी ठरवलं का चला यंदा बैलगाड्याचा आपण देखावा बनवू. पण काही पोरं बोलत होती आमची का नको, यूट्यूबला भरपूर लोकांनी बनवले, काय मजा नाही. तर मी बोललो का बघा आपण देखावा बनवतो आपला, म्हणजे आपण चांगला करतो, तर याच्यामध्ये आपण काहीतरी लोकांना चांगला संदेश देऊ शकतो आणि चांगला बनवून दाखवू शकतो. त्या दृष्टिकोनाने आम्ही बनवला यंदा देखावा बनवला. आणि आपण बघितलं होतं याच्यातून डेकोरेशनमधून सोन्या मथुर एकत्र पलताना, यामधून तुम्ही दोन्ही मालकांना काय आवर्जून सांगाल? दोन्ही मालकांना एकच सांगत म्हणजे ही जोडी एकत्र पळावी ही संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे. बरोबर. आणि याच्या अगोदर पण असं झालेलं आहे. न्हावीचा वजीर आणि मोठा लक्षा ही गाडी विरोधामध्ये पळत होती. ती गाडी एकत्र आली आणि ती म्हणजे तो क्षण अजूनपर्यंत तो आठवण निघते त्या क्षणाची. आणि ही जी जोडी आहे मथुर आणि सोन्या, ही जेव्हा पळेल तेव्हा म्हणजे अविस्मरणीय क्षण असेल लोकांसाठी. नक्कीच यावर्षी आपल्याला ही जोडी पलताना दिसेल जेव्हा पण आपला बिनजोडचा आता खेळ चालू होईल. पावसामुळे सध्या बंद आहे, जसं पावसाला होऊन जाईल ही जोडी आपण नक्कीच पलताना एकत्र बघू. तर दादा तुम्हाला कमेंटमध्ये कसा रिस्पॉन्स आला या गोष्टीसाठी? कमेंटमध्ये आम्हाला रिस्पॉन्स चांगला भेटला आहे. म्हणजे ही गाडी लवकरात लवकर बिनजोड चालू झाल्यानंतर पलावी असा रिस्पॉन्स आहे लोकांचा. आणि काही लोकांच्या कमेंट अशा आहेत का हा नंदी नाही, तो नंदी नाही. आम्ही नंदीचे फोटो कॅप्चर केलेले होते, त्याची प्रिंट वगैरे काढलेली होती, पण जागी अभावी आम्हाला ते लावता आले नाही. त्याच्यामुळं त्या गाडा मालकांची क्षमा असावी. दादा धन्यवाद, तुम्ही तुमचा मोलाचा वेळ दिला म्हणून. गणपती बाप्पा